5 जून 2026 को गंगाखेड़ नगर परिषद के जिम्मेदार एक नगर सेवक और गट नेता, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के गट नेता मिथिलेश भैया मधुसूदन केंद्रे जी, इन्होंने एक पत्रकार परिषद का आयोजन केंद्रे साहब इनके कार्यालय पर किया। और यहाँ पर जिस तरह से उन्होंने पत्रकार परिषद में खुलासा किया कि गंगाखेड़ नगर परिषद में किस तरह के प्रॉब्लम क्रिएट हो रहे हैं। हकीकत में उन्होंने पत्रकार परिषद में जो पहिल्यांदा मालूमात दी उपस्थित हैं, सर्व ये मालूमात थी ऐसी रही है कि इन्होंने सन्माननीय आरोप पत्रकार लगाया है कि बांधवांचं, 34 लोगों की भर्ती नगर उपस्थित परिषद सर्व में की गई सन्माननीय और नगरसेवकांचं, 34 लोगों की भर्ती उपस्थित के आमच्या सर्व कई लाख रुपये यहाँ पर जीवाभावाच्या जिम्मेदारों ने कमाए सहकाऱ्यांचं हैं। उसी के साथ में पानी योजना का आजच्या या पैसा पत्रकार कमाया गया है, परिषदेमध्ये 90 लाख रुपए, और ऐसे कई आरोप इन्होंने लगाए हैं। मनापासून मनपूर्वक उसके चलते स्वागत हमने आहे। इनके पत्रकार परिषद में जो मालूमात खरं मिथिलेश तर भैया आजची ही मधुसूदन पत्रकार केंद्रे जी, इन्होंने परिषद जो पत्रकार परिषद में मालूमात दी, उसके बाद हमने ही माझ्या उपनगर राजकीय अध्यक्ष साळवे आयुष्यातली साहब और पहिली उसी के पत्रकार साथ में परिषद आहे, एडवोकेट मी सैयद संबोधित अकबर साहब, करत इनसे असणारी। भी मुलाकात की और इनकी भी त्याच्यामुळे काही कमी जास्त झालं प्रतिक्रिया ली। आइए जानते हैं किस तरह तर की प्रतिक्रिया इन पत्रकार तमाम लोगों बांधवांनी ने तेवढं एक दूसरे समजून पर घ्यावं या आरोप लगाते हुए दी है। अपेक्षेसह पहिल्यांदा उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचं, उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांचं, उपस्थित आमच्या सर्व जीवाभावाच्या सहकाऱ्यांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। खरं तर आजची ही पत्रकार परिषद ही माझ्या राजकीय आयुष्यातली पहिली पत्रकार परिषद आहे, मी संबोधित करत असणारी। त्याच्यामुळे काही कमी जास्त झालं तर पत्रकार बांधवांनी तेवढं समजून घ्यावं या अपेक्षेसह आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात त्या ठिकाणी करूया। आजची ही पत्रकार परिषद कशासाठी आयोजित करण्यात आलेली आहे याचं कारण आपल्या सर्वांना माहित आहे। दिनांक 29 मेला म्हणजे मागच्या शुक्रवारी यशवंत सेनेच्या काही नगरसेवकांकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बेछूट अशा प्रकारचे आरोप करण्यात आले। तर त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आणि प्रत्येक उत्तराला पुरावा देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। प्रामुख्याने 1-2-3 मुद्दे मी आपल्याला सांगतो, मग तो सर्वसाधारण सभेचा विषय असेल, नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांच्या बाबतीतला विषय असेल, 34 लोकांच्या संशयित जे काही बेकायदेशीर नियुक्त्या आहेत त्यांच्या बाबतीतला विषय असेल, आणि इतर अजून आपण जो कुठला प्रश्न विचाराल त्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ। तर पहिला मुद्दा आहे तो सर्वसाधारण सभेचा। आमच्यावर असे आरोप करण्यात आले की नगराध्यक्ष सर्वसाधारण सभा घेत नाहीत किंवा नगराध्यक्षांचं काम हे नियमबाह्य पद्धतीने चालू आहे। तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की नगर परिषदेचं काम हे नियमानं चालू आहे। 21 डिसेंबरला नगर परिषदेचा निकाल लागला, त्यानंतर 23 डिसेंबरला सर्व सदस्यांचे आणि नगराध्यक्षांचे त्या ठिकाणी गॅझेटमध्ये नाव आले। त्यानंतर 1 जानेवारी 2026 ला या गंगाखेड शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्रे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा पदभार त्या ठिकाणी स्वीकारला। 1 तारखेला पदभार स्वीकारल्यानंतर 12 तारखेला या गंगाखेड नगर परिषदेची पहिली विशेष सभा
झाली. त्यामध्ये उपनगराध्यक्षाची निवड झाली. त्यानंतर 23 जानेवारीला गंगाखेड नगर परिषदेची दुसरी विशेष सभा झाली. त्या विशेष सभेमध्ये विशेष समित्यांचे सभापती त्या ठिकाणी निवडले गेले. त्यानंतर तिसरी विशेष सभा ही अर्थसंकल्पीय सभा झाली. ती कधी झाली तर 27 फेब्रुवारी 2026 ला. 27 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय म्हणजे बजेटची मीटिंग ज्यावेळेस झाली, त्यानंतर 1-1.25 महिन्याचा काळ लोटला गेल्यानंतर दिनांक 15 एप्रिलला सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्रे यांनी तत्कालीन प्रभारी जे मुख्याधिकारी आहेत, कारण जे मुख्याधिकारी या ठिकाणी जे रुजू होते ते रजेवर असल्यामुळे प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना उर्मिलाताई केंद्रे यांनी पत्र दिले की सर्वसाधारण सभे गंगाखेड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही लवकरात लवकर आयोजित करण्यात यावी, यासाठीच हे उर्मिलाताई केंद्रे यांचं पत्र दिनांक 15 एप्रिल 2026. या पत्रानंतर ते तुम्ही प्रत वाटायलाच ना सगळे. त्यानंतर उर्मिलाताई यांच्या पत्रानंतर दिनांक 21 एप्रिलला मुख्याधिकाऱ्यांनी सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी हे पत्र दिलेलं आहे की आपल्या प्रभागातले काही विषय असतील, आपल्या प्रभागातल्या काही समस्या असतील तर आपण ते लेखी स्वरूपात मांडावेत. आणि मुख्याधिकाऱ्यांच्या या 21 तारखेच्या पत्रानंतर सर्व सन्माननीय नगरसेवकांना 3 दिवसांची मुदत दिली होती. आपले जे काही आपल्या वॉर्डातले प्रश्न असतील ते आपण मांडा. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जर नगरसेवक सोडले तर यशवंत सेनेच्या 17 पैकी 14 नगरसेवकांनी, मी परत सांगतो, मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर यशवंत सेनेच्या 17 पैकी म्हणजे निवडून आलेले 15 आणि 2 स्वीकृत नगरसेवक, या 17 पैकी 13 नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये काय विकास कामं व्हावी, आपल्या प्रभागाचे काय प्रश्न आहेत, आपल्या प्रभागाच्या काय समस्या आहेत, असा एकही प्रस्ताव लेखी स्वरूपामध्ये मुख्याधिकाऱ्यांकडे दिलेला नाही. मग यांचे प्रस्ताव काय त्याविषयी सुद्धा मी आपल्याला सांगतो. पण मुळात प्रस्तावच द्यायचा नाही आणि आमचे विषय अजेंडावर घेतले नाहीत म्हणून कांगावा करायचा, ही बाब कितपत योग्य आहे याचा सुद्धा विचार या गंगाखेड शहराच्या मायबाप जनतेनं आता या ठिकाणी केला पाहिजे. आता यांचे प्रस्ताव काय होते मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी यशवंत सेनेच्या नगरसेविका मनीषा प्रमोद कुमार साळवे यांनी यांच्या प्रभागाच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडल्या आणि त्या आपण अजेंडावर घेतलेल्या आहेत. शब्दशः यांचे जरी आपण शब्द त्या ठिकाणी अजेंडावर मांडले नसतील तर आपण यांचे विषय घेतलेले आहेत. प्रामुख्याने रस्ते, नाली, पाणी, स्वच्छते संदर्भातले त्यांचे विषय आहेत. त्यानंतर दुसरे नगरसेवक आहेत अनिल
यानपल्लेवरचे त्यांनी सुद्धा आता ते स्वीकृत सदस्य आहेत, पण त्यांनी विशेषतः प्रभाग 6 व 4च्या संदर्भात त्यांनी काय विषय दिले होते ते सुद्धा आपण अजेंडामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या जरी शब्दात नसले तरी मुख्याधिकाऱ्यांना जे योग्य वाटतील, जे नगराध्यक्षांना योग्य वाटतील त्या शब्दात आपण त्यांचे मुद्दे या अजेंडामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे की आमचे मुद्दे, आता त्यांचे काय मुद्दे होते तुम्हाला सांगतो. यशवंत सेनेचे गटनेते आहेत सय्यद अकबर, त्यांनी एक पत्र दिलंय. त्या पत्रामध्ये काय विषय आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2019 ते 2026 पर्यंतची माहिती देण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2019 ते आज रोजी पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना 1.0 आणि 2.0 अंतर्गत मंजूर प्राप्त लाभार्थ्यांची यादी तसेच आज रोजी पर्यंत वितरित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी याची सविस्तर यादी टप्प्याने देण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांच्या संचिकेची कॉपी 8 दिवसामध्ये उपाध्यक्ष नगर परिषद गंगाखेड यांच्या कार्यालयामध्ये स्वतः विभाग प्रमुख यांनी दाखल करावी. संबंधित माहिती लवकरात लवकर अवगत करून देण्यात यावी ही विनंती. हा असा मुद्दा आहे. आता मला एक सांगा, सध्या नगर परिषदेची नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे, बऱ्या प्रमाणात त्याचं काम आता संपेल. जी जुनी नगर परिषद आहे तिथं विद्यमान सदस्यांनाच बसायला अडचण होते. तर 2019 ते 2026 म्हणजे 8 वर्षाच्या संचयिका त्या किती होतील? सदस्यांनाच बसायला जागा नाही, संचिका तिथे घेऊन बरं हा विषय तुमचा आहे तर तुम्हाला उपनगराध्यक्ष त्यांची केबिन आहे, तुमचा वैयक्तिक काही विषय झाला असेल तर तुम्ही हा विषय तुमच्या केबिन मध्ये मांडा ना. याच्यात सर्वसाधारण सभेला किंवा बाकी सदस्यांना तुम्ही वेटीस कशाला धरता? हा मूळ प्रश्न आहे. त्यांचा दुसरा प्रश्न, स्वच्छ यांचा ह्या गटनेत्यांचा दुसरा एक प्रस्ताव आहे की येणाऱ्या सर्वसाधारण सभेत खालील बाबी अंतर्भूत करण्याबाबत वरील विषय आपणास विनंती करण्यात येते की घनकचरा व्यवस्थापन मध्ये अनेक बाबींमध्ये बेकायदेशीरपणा दिसून येत असल्याचे खालील विषयावर रेकॉर्ड सहित विभाग प्रमुखास उपस्थित राहून चर्चा करणे. त्याच्यामध्ये विषय काय आहे? रोजंदारी स्वच्छता कर्मचारी यांना मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार पगार मिळतो का, या विषयावर चर्चा करणे. संबंधित विभागास पगार संबंधी रेकॉर्ड सभागृहामध्ये घेऊन येण्यास सांगणे. नगर परिषद रोजगार कर्मचारी यांना ईपीएफ मिळतो का, तसेच त्यांच्या इन्शुरन्स आहे का, या संबंधित विभागास रेकॉर्ड सभागृहासमोर घेऊन येणे. सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेफ्टी मेजर पुरवले जातात का, यासंबंधी रेकॉर्ड संबंधित विभाग प्रमुखास उपस्थित राहण्यास निर्देश देणे व या विषयावर चर्चा करणे. आणि दुसरा विषय की घनकचरा व्यवस्थापनाचे मागील अदा केलेले 3 देयके रेकॉर्ड सहित सभागृहामध्ये घेऊन चर्चा करणे. आता सन्माननीय गटनेत्यांना मी सभागृहात सुद्धा हा प्रश्न केला की गेल्या 3 महिन्यात जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार पगार मिळावा का 100% मिळावा. सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टी मेजर्स त्या ठिकाणी मिळावे का 100% मान्य आहे. पण हे 4 देयकेच तुम्ही का मागताय? जर चौकशी झाली पाहिजे, जर ऑडिट लागलं पाहिजे तर गेल्या 4 वर्षाचं घनकचरा व्यवस्थापनाचं ऑडिट लागलं पाहिजे. या घनकचरा व्यवस्थापनामध्ये मी तुमच्या निदर्शनास आणून देतो
ह्या घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत गेल्या 4 वर्षाचा प्रशासक जो काळ होता तो कसा चालला एक लक्षात घ्या. नागराल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला 3 वर्षाकरता घनकचरा संकलनाचं काम मिळालं होतं. त्यामध्ये वाहतूक, नाले सफाई तसेच आवश्यकतेनुसार जेसीबी पाणी पुरवठा करणे करिता आदेश त्यांना देण्यात आले होते. आता या नागराल एजन्सीला प्रशासकीय मान्यता फक्त 1 वर्षाची होती. 1 वर्षाची प्रशासकीय मान्यता असताना 3 वर्ष यांनी बेकायदेशीरपणे हे घनकचरा व्यवस्थापनाचा जो काही कारभार आहे तो सांभाळल्यानंतर पुढील 2 वर्ष प्रशासकीय मान्यतेवर ठराव कामे करण्यात आली असून प्रति महिना 11 ते 12 लाख रुपये काढण्यात आले. प्रति महिना 11 ते 12 लाख काढण्यात आले. तर हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे. तो कोणाच्या खिशात आणि कोणाच्या खिशात गेला, कोणाची या नागराल एजन्सीमध्ये भागीदारी आहे याचा सुद्धा उत्तर मिळालं पाहिजे. पण दुसरा विषय, सदर कामाची एमपी ही रेकॉर्ड कोणी केली तर सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे SI न या कामाची एमबी रेकॉर्ड केली. मुळात SI ला या बिलासंबंधी एमबी रेकॉर्ड करण्याचा अधिकारच नाही. मग ते झालं. FDR सुरक्षा अनामत रक्कम 8 लाख परत करण्यात आले काम संपण्याच्या आधीच. जे किमान काम संपल्यानंतर 6 महिन्यानंतर हे FDR रक्कम जी आहे ती परत केली जाते. त्याच्यामध्ये मुकादम व अभियंता यांच्या सहीचा अहवाल सुद्धा नाही. मग काय झालं याच्यामध्ये? सर्व बेकायदेशीरपणे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चालला. बरं, दुसरा आता ह्या असे विषय होते. थोडक्यात सांगायचं झालं, आता सगळ्यांच्या प्रतिमा आपल्याला देतो. तुम्ही त्या ठिकाणी तपासून पहा की एक सुद्धा त्यांच्या प्रभागात 17 पैकी 13 नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात काय व्हावं काय नाही याचा कुठलाच प्रस्ताव नगर परिषद कार्यालयाला देण्यात त्या ठिकाणी आलेला नाही. उगाच असेल काहीतरी घरकुलवाल्याने एखादं काम ऐकलं नाही की त्याची चौकशी लाव. दुसरा एखाद्या घनकचऱ्यावाल्याचा काय विषय झाला की त्याचं चौकशी लाव. त्या अशा प्रकारचे पॉलिटिकल मोटिवेटेड सगळे विषय होते. पत्रकार परिषद नगरपालिकेच्या गटनेत्यांनी बरेचसे काही आरोप केलेले आहेत. त्या आरोपापैकी पहिला आरोप त्यांना असा आहे की प्रशासकीय काळामध्ये 34 लोकांना नोकरी लावल्या आणि प्रत्येकी 10 लाख, 15 लाख, 18 लाख रुपयाची रक्कम त्यांच्याकडून फार मोठी संपत्ती जमा केली असा त्याचा आरोप आहे. काय वाटतं तुम्हाला ह्या आरोपाचं कसं खंडन करणार आहात? या आरोपामध्ये कितपत सत्यता आहे? काय प्रतिक्रिया आहे? पहिले तर ते प्रशासकीय काळाचा माझं 2021 पद संपलं. त्या प्रशासकीय काळाचा मला संबंध नाही. राहिल्या 34 लोकांच्या कर्मचाऱ्याच्या आहे. त्यानं पत्रकार परिषदेमध्ये काय घेतलं मला तर माहित नाही, बघितलं बी नाही. राहिलेला त्याच्यात लाडपांगेनुसार आम्ही पत्रकार परिषद घेतली गटनेत्याच्या नेतृत्वाखाली. आम्ही त्याचे लाडपांगेचे जे आई रिटायर झाले, वडील आजी रिटायर झाली, त्याचे 23 कर्मचारी त्यांनी लाडपांगेचे नुसार घेतले. त्याच्यानंतर 7 ते 8 कर्मचारी अनुपंप म्हणजे ते कोणी मयत झालं हे झालं अचानक तर तसे 7 ते 8 आणि अत्यव सेव मध्ये 3-4 कर्मचारी अत्यव सेव मध्ये त्यांनी घेतलेले आहेत. हे सर्व लोक जे आहेत ते जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले, ते म्हणले बाबा आमचे पगार होत नाही, काय होत नाही, नेमका विषय काय झाला? साहेब, आता ते लोक सकाळची घाण नाली साफसूफ सगळे जे काम करतात ना साहेब, त्या लोकांची पगार आडून काय फायदा? ठीक आहे, तुम्ही चौकशी लावली ना, 34 लावली का 35 लावली का 100ची लावा, पण त्या लोकांची पगार आडून दोषी आढळल्यास करते ना साहेब. काय करा दोषी आढळल्याच्या नंतर माझं हे मत आहे. तुम्ही चौकशीला गेलात ना समोर, ते मुख्य अधिकारी ते बघू, एक ते विषय हे मग नाहीच. मग त्यांना नाव घेतलं तुम्ही विचाराल, मी तुम्हाला सांगेल बरोबर. एक ते विषयच मग नाही ते मुख्याधिकारी जयवंत सोनवणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमदार मोठे यांचं ऐकून तुम्ही त्याच्या जमिनी आहेत चतुर्बाई मोठे प्रतिष्ठानला जमिनीची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास 4,800 स्क्वेअर फूटची
जागाची मग आता जे 20 कोटीच्या पुढे असतं मला भाऊ एक अधिकार आहे का कुठला सहीचा एकदम वेगळे? मी प्रशासक काळात त्याची पेन धरली आणि सही केला असा अधिकार असेल तर मला एखादं सांगा. त्या मी आणखी हेच खुलासा करलो की एडीएम साहेब, नगर परिषद, तिथले कर्मचारी ते त्याचा संबंध आहे. अगर माझा कुठं संबंध असन सही केला, आता मी आरोप लावू का ते माझ्या संग भागीदार आहेत कुठंतरी पार्टनर म्हणून, जे गटनेत्याने मिथिलेश केंद्रेने काय म्हणलं असेल माझ्या सगळ्या पार्टनरशिप आहे काय कुठली? म्हणजे काही उठलं ना आरोप तुम्ही विकास कामे केले काय, ह्या 6 महिन्यात केले काय? अहो तुम्ही उत्तर काय दिला? जिल्हा परिषदचं नगर परिषदचा काय संबंध आचारसंहितेचा? महानगरपालिकेचा आचारसंहितेचा काय संबंध आहे तुम्हाला? हा, तुमचा अपयश आमच्या ह्याच्यावर थापू नका, एवढं मग सांग नाही. विकास कामं करा. आम्ही आणलेले कामं आम्ही व्यवस्थितपणे पार पाडायला, आम्ही कामं करायला, वार्डाचा विकास करायला, गावाचा करायला. ठीक आहे, तुम्ही करा ना, आणखी भरभरून विकास करा. तुम्हाला कोण अडविले विकास कामापासून? 90 लाख रुपयांचं बंद केलेलं त्यांचं म्हणणं आहे की कागदोपत्री पाण्याचा प्लांट जे प्रोजेक्ट होतं त्यासाठी 90 लाख रुपये कागदोपत्री दाखवून उचललेत म्हणून. आता हे तर बघा, मी एक तर शिव नाही, मी टेक्निकल इंजिनियर नाही, प्लस मी ते काय म्हणते ते प्रशासक नाही. त्याच्यात मी कसं उचलू? तुम्हाला का वेगळं वाटेल? मी म्हणतो ताईने उचलली. मिथिलेश केंद्रेने हे 90 लाख रुपये उचलले प्रशासकीय काळातला, शिववर दबाव टाकून, ते एडीएम वर दबाव, ते मिथिलेश केंद्रेने उचलले. आता 90 लाखाची त्याला माहिती आहे तर त्यालाच विचारा ना. मिथिलेश केंद्रे यायलाच विचारा की बाबा तुम्ही मिथिलेश रावला विचारा की 90 लाख रुपये, मला तर टेक्निकल अभ्यास नाही त्याचा 0 पॉईंट, तर तुम्हाला 90 लाखाचा अभ्यास असेल, बहुतेक तेवढा अभ्यास असणारच व्यक्ती पैसे उचलू शकते ना. मग त्यांनी उचलले असतील ते पैसे शिव एडीएम संगत मत करू. EB च्या बैठका होत नाहीत आणि त्याच्यात काय प्रकार नामंजूर होत आहेत आणि आम्हाला माहिती अशी मिळाली की बाबा काही विषय अजेंडा असतो तो तेच ठरवायला आणि नगरसेवक किंवा त्यांना काही कुठल्या प्रकारचं अजेंडा विश्वासात घेत नाही तर विषय सगळे पेंडिंग पडलेले आहेत. काय वाटतं ते? आज जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली तर त्यांनी मुद्देसूद मांडण्याचा असा प्रयत्न केला, पण सगळी खोटी माहिती आपल्यासमोर दिली गेली. मुळात आम्ही जे कलेक्टर साहेबांकडे जी तक्रार दिली की आमचे ठराव ते घेत नाहीत आणि ते पुरावे सहित दिलेले आहेत आणि आपल्याकडे सुद्धा मी आज पुरावे दिले. त्या दिवशी माझं पत्रकार परिषद सुद्धा मी सगळे पुरावे दिले होते की आमचे कोणते कोणते ठराव नियमामध्ये दिलेले आहेत. तरी त्याने सगळे ठराव डावलून एजेंडा काढला. त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आणि कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावरती ताशेरे ओढत, ते पत्र बघा तुम्ही, त्याच्यामध्ये ताशेरे ओढले की लोकशाहीमध्ये तुम्हाला असं करता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे विषय ठराव मंजूर याच्यामध्ये सभेमध्ये घेऊन ते मंजूर करावे आणि 7 दिवसाच्या आत विशेष सभा लावावी असा आदेश असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं सुद्धा त्यांनी अवमान केले. आणि ही गोष्ट तुम्हाला कोणाला सांगितली नाही. ते पत्र कलेक्टर साहेबांचे दोन्ही पत्र मी तुम्हाला दिलेले. आता कलेक्टर साहेब तर खोटं पत्र काढणार नाहीत ना. ठीक आहे, आम्ही काही लिहून देतो, पण कलेक्टर साहेबांचा आदेश तुम्ही म्हणत नाही. कलेक्टर साहेब खोटी माहिती देत आहेत का? त्याच्यामध्ये आमचे ठराव बघा, नियमात बसलेले ठराव त्याने वाचून दाखल नाही. जे ठराव केले पिटिशन दाखल केले कशाबद्दल हेच नोकरीच्या लावल्या नाही, नोकरीबद्दल मी बोलत नाही, मी ठरावाबद्दल बोलतो. आता कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार नाही, जावा त्यांनी कोर्टामध्ये. बाकी काय वाटतं तुम्हाला कोणत्या महत्वाच्या विकासांना त्यांनी हे बघा, मी तुम्हाला सांगतो, आजची पत्रकार परिषद तुम्ही जर बघितली असेल त्याच्यामध्ये मिथिलेश केंद्रे यांची राजकीय परिपक्वता काय आहे हे दिसून आली. आता ते माझ्याबद्दल बोलताना म्हटले की कोणता आरोप आहे की मी अकबर भाई म्हणजे नवीन कायदे पंडित आला. अरे बाबा, मी कायदे पंडित नवीन नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अभ्यास केलेला आहे. 2003 ला मी ऍडव्होकेट झालो. तुमची डिग्री कुठली आहे मला माहित नाही, तुम्ही आता आले. मी जुना ऍडव्होकेट आहे, कायदे पंडित आहे आणि मी मुद्देसूदच मांडणी करत असतो. अशा अपरिपक्वतेच्या भाषा कोणाच्या डिग्रीवरती किंवा कायदे पंडिताविषयी बोलणं फार चुकीचं आहे. त्याच्यावरून त्याची किती परिपक्वता आहे हे दिसून येते. दुसरी गोष्ट, त्याने माझ्यावरती असा आरोप केला की त्यांनी म्हणजे मला तिकीट दिलं त्यांच्या वडिलांनी, दुसऱ्या वेळेस निवडून आले, त्याच्यानंतर आकाशापोटी त्यांच्या फॅमिली विरुद्ध मी जात आहे. अरे बाबा, माझा आणि तुमच्या फॅमिलीचा काही दोष नाही. तुमचे माझे वैयक्तिक जे रिलेशन आहे ते आहेत ना, पण ज्या ठिकाणी माझी एखादी राजकीय भूमिका असेल, माझ्या पक्षाची भूमिका असेल, ते मला मांडावं लागेल ना. आणि दिलेल्या तक्राराला मी म्हणजे कायदेशीर आम्ही मांडणी केली, कलेक्टर साहेबाला मागणी केली आणि त्यांनी आदेश सुद्धा केलेत. मग हे द्वेषाचं काय राजकारण आहे? आमच्या घराला आणि दुसरी एक गोष्ट सांगू इच्छितो की नवीन मालकासाठी हे करतायत म्हणले. मला एक सांगायचंय, राजकारण जर तुम्हाला समजत असेल मिथिलेश भैया, तर तुम्ही असं बोलले नसते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुतणे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब अगोदर बीजेपी मध्ये मुंडे साहेबांसोबत होते. त्याच्यानंतर त्यांनी पक्ष बदलला, ते शरद पवार साहेबांसोबत गेले आणि शरद पवार साहेबांच्या पक्षात गेल्यानंतर
आज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि पंकजाताईबद्दल त्यांनी आरोप प्रत्यारोप केले. म्हणजे तुम्ही मालकाच्या सांगण्यावरून त्यावेळेस केलं होतं का? अरे बाबा, ज्याची त्याची राजकीय भूमिका असते ते स्पष्ट करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये कुणी मालक नसतं. आणि काल तुम्ही बीजेपी मध्ये होता, आज आदरणीय अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही काय मालक झालात, मालकाचे नोकर झालात का? असं काही अपरिपक्वतेच्या भाषा तुम्ही करू नये. तुम्हालाही बोलता येते तसं. घरून कारभार आणि दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्यावर हे एक आरोप केला की तुम्हाला मोठमोठ्या प्रकरणातून वाचवलं. तर मितेश भैया, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आदरणीय केंद्रे साहेबांना सर्व माहिती आहे. मी कोणतेही 2 नंबरचे धंदे केलेले नाही. मी कोणत्या मर्डर केसमध्ये नाही किंवा 307च्या केसेसमध्ये नाही. ठीक आहे, कार्यकर्ता म्हणून मी कोणत्या कामाने मी तुमच्याकडे गेलो असेल, तुम्ही केलं असेल, मान्य आहे मला. परंतु मी 2014च्या निवडणुकीत जे तुमच्यासाठी केले शहराला माहित आहे. सर्व मुस्लिम समाज एकत्र करून शहरामधून मुस्लिम समाजाची लीड दिली होती आणि त्यावेळेस आपण निवडून आलता. तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही जे जे आदेश दिले ते मी काम पूर्ण केले इमानदारीनं. आणि असं असताना तुम्ही आमदार असताना सुद्धा मला कसल्याही प्रकारची निधी किंवा माझ्या वार्डात कोणतेही काम केले नाही, तरी मी कुठं बोललो नाही. परंतु आज आपण बोलत आहात तर माझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. त्याच्यामुळे आपण विचार करून बोलाया. घरून कारभार चालतो सध्या असं चर्चा शहरामध्ये आहे. बरेच काही दस्तावेज शासकीय जे काही ते घरी मागवले जातात आणि तिथूनच कारभार चालतो, हे सत्य आहे का? त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबाला तक्रार दिली आहे. आम्ही काही कागदपत्राची माहिती मागितली होती, जे की अधिनियमाच्या कलम 84 नुसार आम्हाला त्याचा अधिकार आहे मागायचा, एक नगरसेवक म्हणून. तर आम्ही आस्थापना विभागाची, स्वच्छता विभागाची आणि आवक जावक, पाणी पुरवठा या 4 विभागाची माहिती मागितली होती की आम्हाला माहिती पाहिजे म्हणून. तर त्याचं सरळ म्हणणं असं आलं की 20/5/2026 रोजी हे सर्व दप्तर अध्यक्षांनी त्यांच्या घरी ठेवलेले, तेव्हापासून त्यांच्याच घरी. तर हे बेकायदेशीर कृत्य नाही का? हे विचारणं चूक आहे का? याच्याविषयी अर्ज देणं चुकीचं आहे का? आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या, ज्या ज्या तक्रारी दिल्या त्या नियमात बसून दिल्या. पहिली तक्रार दिली आम्ही आमच्या ठराव घेत नसल्याबद्दलची, त्यावरती कलेक्टर साहेबांनी ताशेर ओढली. दुसरी तक्रार दिली अधिनियमात बदल झाल्याप्रमाणे अध्यक्षांना सहीचा अधिकार नाही, त्यानुसार कलेक्टर साहेबांनी आदेश काढला की सहीचा अधिकार नाही म्हणून. आणि तिसरा आता जो आम्ही दिला, यांनी दप्तर त्यांच्या घरी ठेवलं, त्याच्याबद्दल आदेश प्रलंबित आहे. अशी परिस्थिती असताना आम्ही विनाकारण त्रास देतोय, हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे ना. आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते असं म्हणणं त्यांचं. हे तुम्ही यशवंत सेनेचे सरकार बरोबर. विषय असा आहे की ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली तर मी मागल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हेच सांगितलं, शहरवासींना तुमच्या माध्यमातून हेच सांगतो की नगराध्यक्ष म्हणजे त्याची पालकाची भूमिका असते. सर्वप्रथम त्यांनी सर्व नगरसेवकाचं काय म्हणणं आहे याची कमीत कमी बैठक लावायला पाहिजे होती. ती साधी बैठक लावली नाही. आमचे ठराव दिलेले, ठीक आहे, नियमात बसत नसतील एखादा ठराव, त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली का की गटनेते किंवा उपाध्यक्ष साहेब तुमचे विषय याच्या नियमात बसत नाही, आपण याच्यामध्ये बदल करू, असं काहीच चर्चा नाही. डायरेक्ट सभागृहामध्ये चर्चा झाली. आणि असं असताना ते म्हणतात की विनाकारण त्रास देईल. खोटं आहे सगळं. हे आरोप तुम्हाला हे मान्य नाही. मान्य नाही. आम्ही लेखी दिली. हे तर मी एवढं सांगेन, काय करणार तुम्ही? आता ही पत्रकार परिषद घेण्यापेक्षा समोरासमोर डिबेटसाठी मी तयार आहे. ज्या मुद्द्यावरती चर्चेला तुम्ही तयार आहात? बिलकुल समोरासमोर बसण्यासाठी मी तयार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी. कोणते महत्वाचे जे विकासाचे मुद्दे जे आहेत ते तरी पेंडिंग पाडले? आता विषय कसा आहे की तुम्ही करायला तयार आहात? आता नगरपालिकेची निवडणूक झाली, 6 महिने झाले. त्यांनी कोणत्या तरी विकास कामावरती बोलावं ही शहरवासियांची अपेक्षा आहे. आज शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न प्रलंबित आहे. ज्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस ते म्हणले की 2 दिवसात शहरामध्ये धुळीचं निवारण करण्यासाठी मी ड्रोन कॅमेरा आणणार. ड्रोन कॅमेरा आला नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, गंगाखेडच्या नगरपालिकेची नस मला माहित आहे, तुम्हाला 2 दिवसाच्या आत पाणी देतो. ते जाहीरनाम्यात गेलो तसं काय केलं नाही. पाणी आला नाही. म्हणजे सगळे यांचे जे अजेंडा होता सगळं वाऱ्यावर सोडला त्याने. आणि उलट त्यांचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी ह्या गोष्टी उकरून काढत आहे. ठीक आहे, त्यांनी भ्रष्टाचार झाला असेल, 34 कर्मचाऱ्यावरची कारवाई असेल, त्यांनी करावी, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. बोगस काम झालं असेल कुठलं तर म्हणजे करा, ते तुम्हाला कोण अडवले त्याच्यामध्ये. परंतु ते त्याच विषयावरती चर्चा करून तुम्ही या शहरवासियांना दिशाभूल करत होता. शहरवासियांची तुम्हाला निवडून कशासाठी दिले? कामं करण्यासाठी. आणि तुम्ही पहिल्यासारखंच चालू आहे. आमदारकी असताना सुद्धा तुम्ही हेच कामं केले. 3 वर्ष तक्रारीमध्ये टाकले. आता तुम्हाला पद दिलं ते तक्रारीमध्येच टाकत आहे. म्हणजे किती दिवस चालणार? संबंधित प्रकरणावर पडदा टाकतो यासाठी 3.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असं त्यांनी आरोप केला.
आम्ही स्वतःच्या शेत जमिनी विकून आम्ही इलेक्शन लढलो, हे सगळं गंगाखेडवासियांना माहित आहे. हा आरोप आमच्या दला खोटा आरोप आहे, त्याचं म्हणणं आहे. तुमचं काय वाटतंय? त्यांनी शेत जमीन विकली का नाही, आपण त्यांचे 7 वर्ष जमीन बघितल्या विकलेली माहित नाही आपल्याला. ठीक आहे, तो वेगवेगळ्या निवडणुकीला खर्च लागत असतो, जनतेने केला असेल ते खर्च. बाकी गंगाखेडवासियांना तुम्ही काय आश्वासित करणार? कारण की आमचं असं लक्षात आलेलं आहे की दोन्ही बाजूकडून काम होताना काही कमी जास्त प्रमाणात होत आहे, पण यामध्ये सर्वसामान्य नागरिक, जसं दादा बोलले, ते सर्वसामान्य नागरिकांना घर भेटलं पाहिजे, नाली भेटली पाहिजे, हो, कामच आमच्या आहेत ना, त्यांनी आणलेच नाहीत ना काम सगळे आमचे आहेत. आणि ते आमच्या कामावर बी देखील ते इंजिनियरला स्थळपाणी करू नका, त्याला दडपण आहे. गंगाखेड शहरवासियांनी आदरणीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे यांच्या माध्यमातून झालेली सर्व कामे बघितलेली आहेत. आपण सुद्धा पहिले जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय होता की गुट्टे साहेबांची कामं जिल्ह्यात नाही, ते कुठं गंगाखेड नगरपालिकेत होत आहेत. एवढा चांगला आमदार त्या जिल्ह्यामध्ये गंगाखेडचा, अशी चर्चा महाराष्ट्रात झाली. आणि आपण पाहत आहोत ना सगळे कामं, तिथं ब्रिज असेल धारखेडचा, एटीएम कार्यालय असेल, नवीन नगरपालिकेची इमारत मिनी मंत्रालयासारखी बांधली, नाट्यगृहाचं काम चालू आहे, एटीएम कार्यालय एकदम सुंदर बांधलंय. असं सर्व गोष्टी झालेल्या आहेत. 135 कोटीचे काम प्रगती पथावर, 100 कोटी त्याच्यानंतर 100 कोटीची पाईपलाईन, जेणेकरून आता भविष्यात रोज पाणी आहे गंगाखेडला, ही पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे. मग अशा योजना सगळ्या आणलेल्या असताना तुम्ही हा विषय बाजूला ठेवून एखादा विषय 34चा किंवा 35चा काय, हे काय नाही. तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये काम करून दाखवणार लोकांना. आज कामाची गरज आहे, हो, गंगाखेड शहराला कामाची गरज आहे. आमचं काय म्हणणं, 34 करणं तुम्ही चौकशी लावली ना, तुम्ही विकास कामावर बोला ना. ठीक आहे, 34 कामं तुम्ही चौकशी लावली ना, चौकशी चालत राहील ना, ते इश्यू अहवाल काय व्हायचं ते होईल, माती दगड कारवाई होईल, ज्याच्यावरची कारवाई होईल. तुम्ही फक्त आता विकास कामावर बोला की विकासाकरता तुम्ही काय करणार आहोत, डेव्हलपमेंट. उद्या जसं आमचे गट नेते मागे म्हणले होते, असं ऐकण्यात येऊ की नगर राज्यानं 10 कोटी आणले, 20 कोटी आणले, 50 कोटी असले. जसं गुट्टे साहेब आमदार होते, जसं नगर परिषद होती, तर एवढे असे पैसे निधी आले भाऊ. इथं एवढे पैसे निधी आले. आमच्या वार्डाने बघा, जिथं चिखल रस्ते होते, चिखल रस्ते असं लोक जात होते पकडून, सिमेंट रस्ते करून दिले भाऊ आम्ही. एवढे विकास कामं केले मागासवर्गीय मुस्लिम या वस्तीमध्ये सगळे. वकील साहेब, शेवटचा प्रश्न. संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे यांचं राजकीय आहे, याचा तर फटका बसत नाही ना सर्वसामान्य गंगाखेडवासियांना. काय वाटतं? आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो, मध्यंतरी गंगाखेडमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे जे नाराजी किंवा एकमेकाविषयी जे चालू आहे ते मिटवून घेण्यासंदर्भात काही शहरवासियांनी, चांगल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की बाबा विषय कुठेतरी मार्गी लागला पाहिजे, जेणेकरून आपल्या शहराचा विकास. त्याविषयी आम्ही आदरणीय रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना बोललो. ते म्हणले चर्चा करायला काय हरकत नाही, विकासासोबत आहे, विकासाच्या आड मी येणार. आणि आमच्या सर्व नगरसेवकांची भूमिका तीच आहे. पण हे पाऊल कोणी उचललं पाहिजे, पालक आहे ना, त्यांना नगराध्यक्ष, त्यांचा कुठंच पुढाकार नाही या गोष्टीमध्ये. फक्त तुम्हाला सोशल मीडियावरती किंवा पत्रकार परिषदेत बोलणं वेगळं आहे, आणि घरी गेल्यानंतर जे बोलणं असतं ते दुटप्पी भूमिका आहे याच्यामध्ये. गंगाखेडवासियांना काय आश्वस्त करणार? मी हेच सांगू इच्छितो की आम्ही विकासासोबत आहेत, आणि आदरणीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या शहराला जे निधी उपलब्ध करून देता येईल आम्ही ते देण्याचा प्रयत्न करू. परंतु विरोधकांनी सुद्धा ती सामंजस्याची भूमिका घेण्याची आज गरज आहे. शहरवासियांकडून भी तीच अपेक्षा आहे. धन्यवाद. परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, केराटिन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं, और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार ज़रूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनॉल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं।
हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड कैनल के पास, मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभणी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो, अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभणी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860711237, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभणी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।